नमस्कार, एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जम्मू काश्मीरच्या पहलगामामध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यूतांडव घालून आणणाऱ्या अतिरेक्यांचे पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निर्देशन करत जाळण्यात आले। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्ली गेट परिसर दणाणून सोडला। हा हल्ला पाकिस्तानचा षडयंत्र आहे। केंद्र सरकारने करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पादत्राणे काढली नव्हती। या प्रकारचा देखील शिवसेनेने निषेध केलेला आहे। दरम्यान अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह जिल्ह्यातील काही पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत। त्यांना लवकरात लवकर अहिल्यानगरमध्ये सुखरूप आणण्यासाठी प्रशासन राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी किरण काळे यांनी केली आहे। यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, रावजी नागरे, अंबादास शिंदे सर, विलास उबाळे, जेम्स आल्लाट, दीपक भोसले, किरण बोरुडे, सुनील त्रिपाठी, पप्पू ठुबे, प्रशांत पाटील, सुनील भोसले, सचिन शेडगे, अनित कराळे, उषा भगत, अनीस चुडीवाला, गौरव ढोणे, आनंद राठोड, किशोर कोतकर, आकाश अल्लाट, विकास भिंगारदेवे, अशोक जावळे, आनंद जवंजाळ, केशव दरेकर, गणेश आपरे, महावीर मुत्ता, अमित शिंदे, विनोद दिवटे, अमोल सानप, रमेश आव्हाड, जयराम आखाडे, नितीन जगधने, महावीर मुत्ता, महादेव बुरा, दीपक गांगुर्डे, प्रकाश शिंदे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधीसह महेश कांबळे, अहिल्यानगर। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम परिसरामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानच्या भरवेंनी आपल्या निष्पाप भारतीयांचा बळी त्या ठिकाणी असं घडलं त्या ठिकाणी की त्यांनी अरे तुमचा धर्म कुठला आहे हे विचारलं, नाव विचारलं आणि मग त्या ठिकाणी बेधुंद गोळीबार केला आणि निष्पाप हिंदूंचे प्राण त्या ठिकाणी घेतले। ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आहे त्यात स्पष्ट आहे की त्या ठिकाणी ही सगळी जी सूत्रधार आल्याची ही पाकिस्तानमधून हलवली गेली आहे। या हल्ल्याचं खरा मास्टर माइंड जो आहे तो पाकिस्तान आहे। त्यामुळे या पाकिस्तानचं पाकड्यांची जी मस्ती आहे ती मस्ती जिरवायचं काम जे त्या ठिकाणी केंद्र सरकारने करारा जबाब त्या ठिकाणी देत केलं पाहिजे। आज ज्या पद्धतीने देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमेवरची सुरक्षा ही धोक्यामध्ये हे संबंध देशभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे, संतापाची लाट आहे। तुम्ही जर घटनाक्रम पाहिला तर सीमेपासून जवळपास 350-300 किलोमीटरचं अंतर हे पहलगामपर्यंतचं आहे। मुळात प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीनं दहशतवादी जे आहेत पाकिस्तानचे ते भारताच्या सीमेमध्ये एवढ्या आतमध्ये पोहोचले कसे याची कुणकुण जी आहे ती गुप्तचर यंत्रणा नव्हती का? यापूर्वी सुद्धा आपला याचा पुलवामाचा जो काही हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं, त्याच्यातून निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी जवानांचे बळी आपले गेले होते। जोपर्यंत केंद्र सरकार या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेत नाही, त्या पाकड्यांची मस्ती जिरवत नाही, यांना करारा जबाब देत नाही, तोपर्यंत त्यांना भारतची ताकद काय, हिंदुस्थानची ताकद काय ती समजणार नाही। या ठिकाणी अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं समस्त शिवसैनिकांनी आपल्या ज्या संतप्त भावना आहेत ते या ठिकाणी व्यक्त केल्यात। पाकिस्तानचा झेंडा या ठिकाणी आम्ही जाळला आहे। जे अतिरेकी होते नराधम हरामखोर त्यांना सुद्धा या ठिकाणी पायदळी तुडवायचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे। मला एकच या निमित्तानं सांगायचं आहे की जर पाकिस्तानच्या मुसक्या या सरकारनं आवडल्या नाहीत तर या देशातली जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या घटनेचा अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद। काल परवा जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये त्या ठिकाणी आपल्या भारतीय नागरिकांवर अतिरेकी हल्ला झाला। खरं म्हणजे त्यामध्ये 26 आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना आणि नगर जिल्हा शिवसेना यांच्या वतीने खरं म्हणजे प्रथमतः त्यांना आदरांजली वाहतो।
आपण जर पाहिलं असेल त्या ठिकाणी जो हल्ला झाला तो त्या ठिकाणी जात धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या गेल्या आणि ज्याप्रमाणे आपण पाहतो की केंद्र सरकार सांगतं की बुवा आम्ही त्या ठिकाणी सुरक्षा दिली होती, परंतु आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी 4-5 हजार लोकांचा मॉब होता. त्या ठिकाणी पर्यटक 5-5 हजार पर्यटक येत होते, परंतु एक पोलीससुद्धा त्या ठिकाणी ठेवलेले होते. म्हणजे खरं म्हणजे या ठिकाणी या केंद्र सरकारचं गृह खातं काय करत होतं, त्यांना या गोष्टीची माहिती नव्हती का? आणि जर माहिती होती तर मग त्या ठिकाणी सुरक्षा का नाही पुरवली? तर म्हणजे आपण जो पाहतो की या सरकारचं या समाजामध्ये जातीवादामध्ये तेढ निर्माण करायची. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या राज्यात काही सुटके मंत्री ते जातीवाद करतात, त्या ठिकाणी बोलतात आणि आज त्या ठिकाणी पिळात जाऊन बसले. तर म्हणजे त्यांनी बाहेर येऊन सांगितलं पाहिजे, त्या ठिकाणी बॉर्डरवर जायला पाहिजे किंवा आम्ही त्या ठिकाणी हिंदूंचा खूप कळवळा घेत होतो, परंतु आज या ठिकाणी ज्या आपल्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना हे केलं आणि ज्या पाकिस्तानमधून जे आले ते लोक त्यांनी जो गोळीबार केला त्याचा तर निषेध केलाच पाहिजे. आणि आता भारत सरकारने त्यांना नुसतं समोर नाही तर घरात घुसून मारायची वेळ त्या ठिकाणी आली आणि जर तसं करणार असेल तर आमचा शिवसेना पक्षसुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देईल आणि जो काही त्यांनी निर्णय घ्यायचा ते तातडीने निर्णय घ्यावा आणि लोकांमध्ये त्या ठिकाणी जे भीतीचं वातावरण ते सगळं दूर झालं पाहिजे अशीच या ठिकाणी मागणी. दिनांक 22 रोजी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानने जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीनं सर्वप्रथम मी निषेध करतो. आज भारत 130 कोटीचा देश असताना 24 कोटीचा पाकिस्तान भारतामध्ये येऊन भारताच्या नागरिकांना आपला धर्म विचारून त्यांची हत्या केली. बायका मुलं समोर असताना जे आपले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये गेले होते त्या ठिकाणी भारतामध्ये असह्य होऊन त्यांच्या वेदना 140 करोड मधील जनता केव्हा ध्यानात घेईल हा प्रश्न राहिला आहे. हे रोजच होत चाललंय. पश्चिम बंगालमध्ये तर रोज 2-4 हिंदू मरत आहेत. पंतप्रधान साहेब आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल. आज आमचे 2829 पर्यटक गेले. हे पहिल्यापासून जात आहेत. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांसारखी भूमिका घेतली तरच या पाकड्यांना तुमचा वचक राहील, अन्यत्र या अशा कारवाया हमेशा करत राहतील. मी पंतप्रधानांना विनंती करतो की झालेली घटना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेदना करत आहे. जगामधील सर्व आपल्याकडे शस्त्र आहे, त्या शस्त्रांचा आपण कधी उपयोग घेणार ही भारतातील जनता आपल्याला प्रश्न विचारत आहे. या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणात जर बदला घेतला तरच या भारतातील नागरिक शांत बसेल, अन्यथा भारतातील नागरिक आपल्या पद्धतीने पाकड्यांना आपला जाब विचारेल. मी विनंती करतो आणि आमच्या 30 पर्यटकांना ज्या निर्गुणपणे मारण्यात आलं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या परिवाराला या संकटामधून सावरण्याची शक्ती द्यावी अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. आज नगर शहर शिवसेनेच्या वतीने काश्मीर इथं झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी दिल्ली गेट या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वप्रथम मी जे मृत पावलेले आहेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालेले ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव. आणि मी या मीडियाच्या माध्यमातून एक मोदी सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला विचारतो की आज जर आपल्या देशामध्ये मोदींचं सरकार आहे, हिंदूंचं सरकार आहे, मग हिंदुस्थानातील हिंदू नागरिक का असुरक्षित आहेत? तुमच्यात ताकद नाही का फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही हिंदुत्वाचा वापर करता? आज पाकिस्तान सारख्या हिंदू मुसलमान राष्ट्रांनी आपल्यावर 4 जणांनी हल्ला केलेला आहे. अहो आपले 2.25 कोटी आपले नागरिक आहेत, मग हिंदू का खतरे में आधी आहे? तुम्ही
ताकद दाखवून द्या. फक्त राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाचा वापर करू नका. आम्ही तुमच्या संघ आहोत. पाकिस्तानवर हल्ला करा. तिथे असलेले जे अतिरेकी आहेत त्यांचा सर्वनाश करा. आज इस्रायल सारख्या देशांनी पहिला आपण पॅलेस्टाईन गाझा या ठिकाणी हल्ला केलेला आहे. ते राष्ट्र जर करू शकतात एवढे छोटे राष्ट्र तर आपण का नाही करू शकत. मी या मीडियाद्वारे विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्या मृतांना श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्या हरामखोरांनी जो आपल्या पहलगामीचं जे आपले पर्यटक गेले होते त्यांना जात धर्म विचारून जो हल्ला केला त्याचा पहिला आम्ही निषेध करतो. यांना जात धर्म हा काही विषय राहिलेला नाही. हे पर्यटक लोकांना सुद्धा सोडून नाही राहिलेले. यांची टेंडन्सी अशी झालेली आहे की भारतामध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये जी सुखशांती नांदती ती नांदून द्यायची नाही. आणि यांनी जो हा भ्याड हल्ला केला म्हणजे तुम्ही अक्षरशः तुमचा धर्म आणि जात विचारून जर तुम्ही लोकांना मारत असाल तर तुमचा कोणता धर्म कोणतीही जात तुम्हाला ही शिकवते. आणि या हल्ल्याचा आम्ही तिलो शब्दात निषेध करतो. आणि जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं जर तुम्ही आमच्या अमरनाथच्या यात्रेचा हल्ला करता तसा आम्ही तुमचं हज यात्रेला होऊन देणार नाही. तशी परिस्थिती आता मोदी सरकारने केली पाहिजे. आणि मोदी सरकारला जर 3-4 दिवसापूर्वी या गोष्टीची इंटेलिजन्स ब्युरोनी जर माहिती दिली होती तर मोदी सरकार काय करत होता हा माझा पहिला प्रश्न आहे. एक जणाची फेसबुकवर पोस्ट आहे की 4 दिवसापूर्वी असा हल्ला होऊ शकतो. तर ह्याची तुम्ही सरकारने दखल घ्यायला पाहिजे होती. हे सरकार ना करता सरकार आहे. आणि इथं हिंदू जर सुरक्षित नसतील ते सरकारचा उपयोग काय. याच्यावर आणखीन सर्जिकल स्ट्राईक ही सरकारने केली पाहिजे ही माझी त्यांना विनंती. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पुलगामामध्ये जो पाकड्यांनी निर्गुण अशी पर्यटकांची या ठिकाणी हत्या केली त्याचा निषेध प्रथमतः शिवसेनेच्या वतीने मी करतो. जे पर्यटक त्या ठिकाणी मरण पावले त्यांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली वाहतो. त्यांचं जे उर्वरित कुटुंब आहे त्यांच्या मागं नगरची शिवसेना महाराष्ट्राची शिवसेना ही खंबीरपणे उभी आहे. आणि मी या सरकारला सांगू इच्छितो की आता न थांबता सर्जिकल स्ट्राईक हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. 93 पासून या ठिकाणी हिंदू लोकांना हे पाकडे अतिशय अमानुषपणे त्यांची हत्या करतात. त्यामुळं हे सरकार या ठिकाणी काल एकदम त्यांना सर्व माहिती असताना देखील या ठिकाणी हा पर्यटकांवर हल्ला करण्यात आलेला आहे. मी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पुनश्च एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली त्या मृत आत्म्यांना वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गांडूपणाचं ज्यांचं लक्षण दाखवलं जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही सर्वजण पहिलं शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण निषेध करतो. त्यांच्या गांडीत दम नाही की भारताचं काय म्हणजे जो हल्ला केला त्यांना असं भ्याड हल्ला त्यांनी जो केला त्याचं उत्तर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. दुसरी गोष्ट मला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचं एक वाक्य आठवलं. त्यांना एक पत्रकार महोदयांनी विचारलं तुम्हाला जर देशाचं पंतप्रधान केलं तर तुम्ही काय करता. तर ते बाळासाहेब ठाकरे म्हणले पाकिस्तान सगळ्यात पहिलं जगाच्या नकाशावर मी गायब करून टाकणार. हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलले होते. आणि त्यांनी जो गांडू हल्ला केला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. हे नपुसक आहे पाकिस्तान. आणि वेळ आली तर आम्ही बी शस्त्र घेऊन पाकिस्तानमध्ये शिवसैनिक आम्ही घुसू देशासाठी आम्ही लढू ही भावना मी व्यक्त करतो. त्यांचा निषेध व्यक्त करतो. पहलगाम या ठिकाणी जे पाकड्यांनी भ्याड हल्ला केला तो हल्ला नुसता नागरिकांवर नसून भारताच्या संस्कृतीवर हल्ला आहे. तो हल्ला हा भारताच्या सभ्यतेवर हल्ला आहे. तर त्यासाठी मी नगर शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा निषेध करतो. आणि त्या हल्लेखोरांना जास्तीत जास्त डायरेक्ट गोळ्या घाला असं या सरकारला मी सुचवतो. आणि या ठिकाणी जे नागरिक मृत पावले त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी त्यांना या हल्ल्यातून किंवा या धक्क्यातून सावरण्याची आई तुळजा भावाने त्यांना मी ताकद द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आत्ता पारवा इथे झालेला हल्ल्याचा मी शिवसेनेच्या वतीने निषेध करतो. आणि तसंच तिथून आलेले पागडीचे जे काही अवलंबी होते त्यांनी पहिलं आले पाणी केली भाईचारा कसा आहे दाखवला. आणि त्याच्यानंतर कुणाची अवलादी ते सुद्धा त्यांनी सांगितलं. खरं तर हे नेमकं अवलादी हे अशा कशा इथं येतात आणि दहशत करून जाणं हेच कळत नाही. त्यांना काय शिकवलं तुम्ही काय शिकवण देऊन त्या ठिकाणी पाठवलं जातं. त्यांनी
अनेक वर्ष झालं असे हल्ले करण्याचं त्यांनी वर्ष कधी ना कधी त्यांनी आयोजन केलेलं असतं. आज मी मोदी सरकारला सांगू इच्छितो, तुमची जी 56 इंची छाती आहे ती छाती आता हे करा आणि ती छातीमध्ये जे काही बळ आहे तुमचं ते दाखवा तुम्ही आणि त्यांच्यासाठी हे करून सगळे संपवून टाका. आणि उत्तम असं ठाकरे नगरच्या शिवसेनेच्या पूर्ण कुटुंबासोबत आहे, त्यांच्यासोबत दुःखात आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आहे. पहलगाममध्ये पाकड्यांच्या भडव्यांनी जो भारतीय नागरिकावर हल्ला केला, सर्वप्रथम मी हल्ला झालेल्या आणि मृत पावलेल्या सर्व भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या पाकड्यांच्या भडव्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने त्याचा मी जाहीर निषेध करतो. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.